जानकर साहेबांची विचारसरणीचा जो मूळ पाया आहे हा बहुजनवादी विचारांचाच आहे। महादेव जानकर हे परभणीमधून लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असणार आहेत, मात्र त्यांचे सख्खे पुतणे स्वरूप जानकर हे आता माढ्यामधून शड्डू ठोकायला तयार झालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः स्वरूप जानकर आहेत। काय सांगाल? खरं तर काकांचा तुम्हाला वारसा लाभलेला आहे। महादेव जानकर हे मागच्या कित्येक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत। खरं तर सुरुवातीला माढ्यामधनं ते निवडणूक लढवतील अशी चर्चा होती, मात्र काकांऐवजी आता पुतण्या निवडणुकीच्या रणांगणात उतरलाय, मात्र वेगळ्या पक्षातनं उतरलाय। काय सांगाल, काय भूमिका आहे? जानकर साहेब या मतदारसंघातून लढणार होते, गेल्या महिन्यापर्यंत तशी परिस्थिती होती, परंतु त्यांनी पुन्हा महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट केली। मी पत्रकारिते क्षेत्रात कार्यरत होतो, आता मी राजकारणात यायचं ठरवलंय, त्यामुळे मी आता माढा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी करायचा निर्णय घेतला। बहुजन समाज पक्षाची आपण जर वाटचाल बघितली तर सध्या उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष जो आहे तो पिछाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। म्हणावं त्या ताकदीनं त्या ठिकाणी बहुजन समाज पक्ष जो आहे तो लढताना दिसत नाहीये आणि महादेव जानकरांना सुद्धा वारसा जर आपण बघितला तर तो बहुजन समाज पक्षाचा आहे, त्याची सुरुवात बहुजन समाज पक्षातून झालेली होती। कशा पद्धतीनं इकडे तुमची यंत्रणा काम करणार आहे आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारामध्ये उतरणार आहात? एकतर राजकीय पक्ष म्हणलं तर चढ उतार राहतात सगळ्या। उत्तर प्रदेशमध्ये बसपाचं सगळा स्ट्रॉंग होल्ड आहे, परंतु जानकर साहेब असेल का मी आता जो डिसिजन घेतलेला आहे तो त्याचा सगळा विचार जो फुले शाहू आंबेडकर आणि बहुजन समाजाचा विचार आहे सगळा। आणि या भागात बहुजन समाज पक्षाचं अनेक वर्षापासून काम आहे, प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या विंग्ज आहेत, त्या पद्धतीने काम करत आहेत। त्या सगळ्यांना बरोबर घेऊन, माझ्या संपर्कातल्या लोकांना बरोबर घेऊन मी चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये पोहोचेन आणि विजय संपादन करेल असा मला विश्वास आहे। खरं तर आपले काका जे आहेत ते आता महायुतीच्या बाजूनं, भाजप विचाराच्या बाजूनं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरतील। कदाचित तुमच्या विरोधात सुद्धा त्यांना प्रचार करावा लागेल। RSSच्या विचारसरणीवर जे पक्ष आहेत त्यांच्या बाजूनं ते प्रचार करणार आहेत, तुमच्या विरोधात प्रचार ते करतील। कशा पद्धतीनं उत्तर द्याल काकांना यापुढे? माझ्या विरोधात प्रचाराला 100% येतील, परंतु जी नेमकी विचारधारा आहे बहुजन समाजाला सत्तेत नेण्याची जी माढा मतदारसंघाची संधी होती ती त्यांनी घ्यायला पाहिजे होती, हे माझं मत आहे। आणि जानकर साहेबांचा गेल्या 5 वर्षातला भाजपबरोबरचा जो काळ आहे तो सुद्धा फार चांगला नव्हता। जानकर साहेबांची स्टेटमेंट जरी काढून बघितली तर स्पष्ट होतं आणि ते जे मुद्दे मांडतील त्याला प्रतिवाद मी निश्चितपणे करेन आणि लोकांना माझं मत पटवून देईन। तुम्हाला असं वाटतं की जानकर साहेबांच्या विचारसरणीमध्ये काय फरक पडलाय? आता जानकर साहेबांची विचारसरणीचा जो मूळ पाया आहे हा बहुजनवादी विचारांचाच आहे, पण त्यांनी राजकीय तडजोड केलेली आहे सत्तेसाठी। ते अनेक पक्ष करत असतात। बसपाने स्वतः उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वी अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि स्वतःचा पक्ष वाढवला आहे, तसाच जानकर साहेबांचा हा छोटासा त्यांचा महाराष्ट्रापुरचा प्रयत्न आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांची राजकीय तडजोड आहे। खरं तर आज तुमच्या काकांचा वाढदिवस आहे, काकांना काही फोन करून शुभेच्छा वगैरे दिल्या? मी फेसबुकवर पोस्ट केलेली आहे आणि त्यांचा आणि आमचा जो संघर्षाचा वारसा आहे तोच वारसा मी पुढे चालवतोय। आणि त्या ज्या पक्षातून त्यांनी काम सुरू केलं 1998ला त्यांनी नांदेड लोकसभेची निवडणूक हत्ती चिन्हावर लढवली होती, ते चिन्ह घेऊन मी माढ्यात मतदारसंघात जातोय। त्यांच्याकडे मला काम करायची संधी मिळालेली नाही, चुलत्याने स्वीकारलं नाही म्हणून मी आजोबांच्या पक्षाकडे चाललोय, अशा पद्धतीची मी भूमिका मांडलेली आणि मी जानकर नाव आणखी मोठं करायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन हा शब्द मी देतो आणि त्यांना परभणीसाठी शुभेच्छाही देतो। नक्कीच, धन्यवाद दादा। तर हे होते स्वरूप जानकर आणि चुलत्यांच्या पक्षामध्ये काम करायला संधी मिळाली नाही, त्यामुळं बहुजन समाज पार्टी या आजोबांच्या पक्षामध्ये काम करेन अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। विश्वभूषण लिमाये, साम TV न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।